नमस्कार, क्लासिक वुमन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. नथीचे डिझाईन्स या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप आभार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाजूबंदचे डिझाईन्स. त्याच्याबद्दल एक थोडीशी माहिती सांगते. सुरुवातीला बाजूबंद हा प्रकार जो आहे तो एका वेशभूषेचा भाग म्हणून होता, जो भरतनाट्यम या नृत्य प्रकारात वापरला गेला होता. त्याच्यानंतर तो एक दागिना म्हणून नावारूपास आला आणि वेगवेगळ्या राजशाही घराण्यात तोही वापरला जाऊ लागला. पूर्वीच्या काळी याचा जास्तीत जास्त वापर आपल्याला राजपुती घराण्यात दिसेल, परंतु आता असं काही राहिलं नाही. अगदी पारंपरिक कपड्यापासून ते इंडो वेस्टर्न कपड्यावरती हा वापरला जातो. हा दागिना जास्तीत जास्त लग्न कार्यामध्ये वापरण्यात येतो. त्याचबरोबर ज्या ऐतिहासिक भूमिका असतात त्याच्यामध्येही आपल्याला भरपूरदा पाहायला मिळतोय. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा नऊवारी साडी परिधान करते तेव्हाही हा वापरला जातो. हा दागिना आपण दोन्ही दंडामध्ये किंवा एका दंडामध्येही वापरू शकतो. हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये त्याला बाजूबंद म्हणतात, इंग्लिशमध्ये आर्मलेट आणि साऊथकडे त्याला आर्म वानकी असं म्हटलं जातं. बाजूबंद किंवा वाकी अशी याची मराठीत दोन नावं आहेत. पूर्वी हा बाजूबंद वेगवेगळ्या धातूंनी बांधलेला असायचा, जेणेकरून तो दंडावरती बांधल्यानंतर तिथे धातूंचा स्पर्श होत असत आणि तिथील जे ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत ते ॲक्टिव्ह होण्यास अशी तुमची बाकीची ज्वेलरी आहे त्यालाच कॉम्प्लिमेंट करणारा तुमचा बाजूबंद असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला बाजूबंदाचे यातील काही डिझाईन्स आवडले तर ते तुम्हाला विकत घेण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंक चेकआउट करा.
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा.